नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही बचतीचा प्लॅन करत असाल आणि तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहावा तसेच त्यावर चांगला परतावा मिळावा अशी तुमची इच्छा असेल, पण एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची क्षमता नसेल, तर काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण भारतीय डाक विभागाकडे अशी एक सरकारी योजना आहे जी तुमच्या छोट्या छोट्या बचतीला मोठ्या रकमेचे रूप देऊ शकते. या योजनेचं नाव आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजना. या योजनेची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करू शकता आणि मॅच्युरिटीवर तीच रक्कम व्याजासह मोठ्या फंडमध्ये बदलते. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर सुमारे 6.7% वार्षिक व्याजदर दिला जातो. ही योजना गरीब, मध्यमवर्गीय आणि पगारदार लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे. या योजनेत तुम्ही फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. एकट्याने किंवा जॉईंट अकाउंटने कोणीही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो. ही सरकारी योजना असल्यामुळे यामध्ये पैसा बुडण्याचा धोका जवळजवळ शून्य आहे. जोखीम टाळू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही अतिशय सुरक्षित बचत योजना आहे. पोस्ट ऑफिस आरडीची मॅच्युरिटी मुदत 5 वर्षे असते. मात्र 5 वर्षांनंतर ती पुन्हा आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येते, म्हणजे एकूण 10 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवता येते. या योजनेत आणखी एक मोठा फायदा म्हणजे खाते उघडल्यावर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा 12 हप्ते भरल्यानंतर तुम्ही जमा रकमेपैकी 50% कर्ज घेऊ शकता. इमर्जन्सीच्या वेळी खाते तोडण्याची गरज पडत नाही. आता जाणून घेऊया एका साध्या स्ट्रॅटेजीने कसं छोट्या बचतीतून मोठा फंड तयार करता येतो. समजा तुम्ही दररोज फक्त 400 रुपये बाजूला काढले तर महिन्याला साधारण 12,000 रुपये जमा होतील. ही रक्कम तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा भरली आणि हा शिस्तबद्ध प्लॅन 10 वर्षे चालू ठेवला तर तुमच्याकडे लाखोंचा सुरक्षित फंड तयार होऊ शकतो. सरकार वेळोवेळी व्याजदर बदलते, पण तुम्ही खाते ज्या दिवशी उघडता तोच व्याजदर तुमच्या त्या आरडीसाठी फिक्स राहतो. म्हणजेच आजची छोटी बचत उद्या तुमचं आर्थिक भविष्य मजबूत करू शकते. मित्रांनो, बूंद बूंद पाण्याने घडा भरतो, तसंच दरमहा थोडी थोडी बचत तुम्हाला मोठ्या रकमेकडे घेऊन जाऊ शकते. जर या योजनेबाबत काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने तयार करण्यात आला आहे. यामधील माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. चॅनल कोणत्याही नफा तोट्यास जबाबदार राहणार नाही.